नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण नवीन पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राइब करून घ्या। तसेच संपूर्ण स्वाध्यायाची नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर सुरुवात करूया। इयत्ता 6वी विषय भूगोल पाठ क्रमांक 1 मैत्री भूगोलाशी पाहूया स्वाध्याय 1 अचूक पर्यायाला गोल करा। यामध्ये प्रश्न पहिला, जिओ आणि ग्राफिया या शब्दांचा अर्थ काय? त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेत पहा। पृथ्वी आणि वर्णन करणे, ब आकाश आणि वर्णन करणे, क हवामान आणि वर्णन करणे आणि ड पर्वत आणि वर्णन करणे। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक पृथ्वी आणि वर्णन करणे। याला आपण गोल करायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? आता आपण पर्याय पाहूया। फक्त मानवी घटकांचा, ब फक्त प्राकृतिक रचनेचा, क पृथ्वीवरील प्राकृतिक जैविक व मानवी घटकांचा आणि ड फक्त वातावरणाचा। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक पृथ्वीवरील प्राकृतिक जैविक व मानवी घटकांचा। तर या पर्यायाला आपण गोल करायचं आहे। त्यानंतर पुढे आहे 3, खालीलपैकी कोणता भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे? पर्याय पहा। 1 पाठ्यपुस्तक, ब नकाशा, क क्षेत्रभेट आणि ड राजपत्र। उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क्षेत्रभेट। आपण या पर्यायाला गोल करायचं आहे। पुढे आहे 4, गावातील हवामानाच्या अनुभवासंदर्भात लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? पर्याय पाहूया। दुय्यम स्रोत, ब प्राथमिक स्रोत, क लिखित स्रोत आणि ड ऐतिहासिक स्रोत। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब प्राथमिक स्रोत। त्यानंतर पुढे आहे 5, नकाशा, क्षेत्रभेट आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करणारा विद्यार्थी आपले कोणते कौशल्य विकसित करतो? यामध्ये पाठांतर, ब चित्रकला, क लेखन, ड निरीक्षण व विश्लेषण। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड निरीक्षण व विश्लेषण। तर ड ला आपण गोल करायचं आहे। पुढे आहे 6, खालीलपैकी कोणता प्राथमिक स्रोत नाही? ऑप्शन पाहूया। स्वतः घेतलेली मुलाखत, ब स्वतः केलेले सर्वेक्षण, क स्वतः अनुभवलेली क्षेत्रभेट आणि ड स्वतः वाचलेले प्रवास वर्णन। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड स्वतः वाचलेले प्रवास वर्णन। आपण या पर्यायाला गोल करायचं आहे। पुढे आहे 7, दुय्यम स्रोताविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आता यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते, ब यातील माहिती अन्य संशोधनाचा आधार घेऊन मिळवलेली असते, क ही माहिती स्रोत सहज उपलब्ध असतात आणि ड यातील माहिती कालबाह्य ठरू शकते। तर याचं अचूक उत्तर असणार आहे यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते। आपण या पर्यायाला गोल करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अचूक पर्यायाला गोल करा आपला पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ, खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा। 1, भूगोल या शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा आहे। उत्तर लिहूया, हे विधान योग्य आहे। त्यानंतर पुढे आ, भूगोल विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला जातो। तर याचं उत्तर असणार आहे हे विधान अयोग्य आहे। आता त्यामुळे आपल्याला हे दुरुस्त करायचं आहे। तर आता आपण योग्य विधान काय आहे ते लिहूया। तर दुरुस्त विधान आहे, भूगोल विषयात प्राकृतिक व मानवी घटकांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे आहे 3, छायाचित्रे आणि चित्रफित व्हिडिओ हे प्राथमिक स्रोत आहेत। तर हे विधान अयोग्य आहे। तर याचं आता आपण उत्तर लिहिताना उत्तर हे विधान अयोग्य आहे आणि दुरुस्त विधान असणार आहे छायाचित्रे व चित्रफित हे दुय्यम स्रोत आहेत। अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे। पुढे 4, संशोधन व शोधनिबंध हे दुय्यम स्रोत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे हे विधान योग्य आहे। तर अशा प्रकारे आपला प्रश्न आ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई, थोडक्यात उत्तरे लिहा। यामध्ये 1, भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा। तर आता आपण याचं उत्तर लिहूया। भूगोलाला इंग्रजी जिओग्राफी म्हणतात। हा शब्द जिओ आणि ग्राफिया या ग्रीक शब्दावरून आला आहे, ज्यामुळे भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र होय। या शास्त्रात पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवी घटकाचे वर्णन आणि त्यांचे परस्परावलंबन यांचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टीतून केला जातो। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 2, भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत आणि दुय्यम स्रोत यातील फरक स्पष्ट करा। तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। उत्तर पहा,
प्राथमिक स्रोत आणि दुय्यम स्रोत असे आपण 2 कॉलम करायचे आहेत. आता प्राथमिक स्रोतमध्ये प्रत्यक्ष निरीक्षणातून माहिती मिळते, तर दुय्यम स्रोत हे यामध्ये आधी संकलित व विश्लेषित माहिती मिळते. प्राथमिक स्रोत याची विश्वासार्हता जास्त असते आणि दुय्यम स्रोत याची विश्वासार्हता तुलनेने कमी असते. प्राथमिक स्रोतासाठी खर्च व वेळ जास्त लागतो, दुय्यम स्रोतासाठी खर्च व वेळ कमी लागतो. पुढे प्राथमिक स्रोतमध्ये क्षेत्रभेट, मुलाखत, सर्वेक्षण यांचा वापर होतो, तर दुय्यम स्रोतमध्ये पुस्तके, नकाशे, संशोधन, वृत्तपत्रे यांचा वापर होतो. अशा प्रकारे आपण प्राथमिक स्रोत आणि दुय्यम स्रोत यांचा या ठिकाणी फरक लिहिलेला आहे. या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक ई पूर्ण झालेला आहे. पुढे पहा ई खालील कृती करा. यामध्ये एक, तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रभेटीतील कोणत्याही एका ठिकाणाचे भौगोलिक दृष्टीने तुमच्या शब्दात वर्णन करा. आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर पहा, गेल्या महिन्यात आमची शाळा महाबळेश्वर येथे क्षेत्रभेटीसाठी गेली होती. त्या ठिकाणचे वर्णन खालीलप्रमाणे आहे. यामध्ये प्राकृतिक रचना आता पाहूया. महाबळेश्वर हे समुद्र सपाटीपासून सुमारे 1372 मीटर उंचीवर असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले एक थंड हवेचे ठिकाण आहे. डोंगराचे कडे आणि खोल दऱ्या हे याचे प्रमुख प्राथमिक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढे हवामान. उंच भौगोलिक स्थानामुळे येथील हवामान अतिशय आल्हाददायक आणि थंड असते. आम्ही गेलो होतो तेव्हा तेथे धुके पसरले होते. त्यानंतर 3, जलप्रणाली पाहूया. महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या नद्यांचे उगमस्थान आहे. आम्ही पंचगंगा मंदिर पाहिले, जिथे कृष्णा, कोयना, वेना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम होता असे मानले जाते. त्यानंतर या ठिकाणची वनस्पती आणि मृदा कशी आहे ते आपण पाहूया. येथील जमीन सहसा जांभी मृदा प्रकारातील आहे. डोंगराच्या उतारावर सदाहरित वने पाहायला मिळतात. तसेच येथील थंड हवेमुळे स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानंतर निष्कर्ष आता समजूया. निष्कर्ष, ही क्षेत्रभेट केवळ फिरायला जाणे नव्हते, तर पुस्तकात वाचन केलेल्या उंची, उगमस्थान, घाट आणि हवामान यासारखी भौगोलिक संकल्पना प्रत्यक्षात अनुभवण्याची एक उत्तम संधी होती. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे 2, आकृती क्रमांक 1.1चे निरीक्षण करून भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास केला जातो ते तुमच्या शब्दात सांगा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 2वर आकृती 1.1 दिलेली आहे, भूगोलाचा अभ्यास. तर त्याविषयी आता आपण त्याचं निरीक्षण करून या प्रश्नाचं उत्तर लिहूया. भूगोलामध्ये मानवी घटक आणि प्राकृतिक घटक असे 2 भाग केले जातात. प्राकृतिक घटकामध्ये शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण याचा अभ्यास केला जातो. तर मानवी घटकामध्ये लोकसंख्या, मानवी वस्ती, आर्थिक क्रिया आणि बदलती सामाजिक स्थिती याचा अभ्यास केला जातो. याशिवाय संसाधने, पर्यावरण व शाश्वत विकास यांचा देखील अभ्यास केला जातो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. खालील आकृती पूर्ण करा. खालील साधनांचे भूगोल अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत असे वर्गीकरण करा व योग्य स्रोताच्या शेजारील रिकाम्या जागी योग्य अशी म्हणजेच राईट अशी खूण करायची आहे. तर आता आपण उत्तर लिहूया. पहा, प्राथमिक स्रोत यामध्ये भूगोल विषयाच्या अभ्यासाचे साधने आणि दुय्यम स्रोत असे आपल्याला या ठिकाणी रखाने दिलेले आहेत. तर पहिलं पहा, स्वतः गोळा केलेली माहिती नमुने, तर ते प्राथमिक स्रोत असतात म्हणून आपण प्राथमिक स्रोत या रखान्यामध्ये या ठिकाणी योग्यची खूण करायची आहे. पुढे आहे मृदेच्या वितरणाचा नकाशा, तर यामध्ये हे दुय्यम स्रोत असल्यामुळे आपण दुय्यम स्रोत या रखान्यामध्ये आपण टिक अशी बरोबरची अशी टिक करायची आहे. पुढे 3, विविध फुले व फळे यांचे चित्र, तर हे देखील दुय्यम स्रोत असल्यामुळे आपण दुय्यम स्रोतच्या रखान्यामध्ये खूण करायची आहे. पुढे आहे तुम्ही लिहिलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल, तर हे प्राथमिक स्रोत असतो त्यामुळे आपण प्राथमिक स्रोत या रखान्यामध्ये बरोबरची खूण करायची आहे. पुढे पाहूया, चिखलदरा येथील निसर्ग सौंदर्याचे चित्रपट व्हिडिओ हे दुय्यम स्रोत आपण या ठिकाणी खूण करायचे आहे. प्रवास वर्णनांचे पुस्तक, तर यामध्ये तो दुय्यम स्रोत असल्यामुळे आपण दुय्यम स्रोत या रखान्यामध्ये बरोबरची खूण करायची आहे. पुढे स्वतः निरीक्षण केलेल्या विविध प्रकारचे फुले व फळे, तर हे प्राथमिक स्रोत असतात त्यामुळे आपण प्राथमिक स्रोतमध्ये टिक करायचे आहे. पुढे स्वतः गोळा केलेले खडकाचे नमुने, हे देखील प्राथमिक स्रोत असल्यामुळे आपण प्राथमिक स्रोत या रखान्यामध्ये बरोबरची खूण करायची आहे. पुढे वृत्तपत्रातील भौगोलिक माहितीचे कात्रणे, हे दुय्यम स्रोत असतात म्हणून आपण दुय्यम स्रोतच्या रखान्यामध्ये बरोबरची खूण करायची आहे. आणि शेवटी तुम्ही गोळा केलेले तृणधान्याचे व कडधान्याचे नमुने, तर हे प्राथमिक स्रोत असतात म्हणून आपण प्राथमिक स्रोत या रखान्यामध्ये बरोबरची खूण करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आता 6वी भूगोल पाठ क्रमांक 1 मैत्री भूगोलाशी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसह व नवीन स्वाध्यायासह. थँक्स फॉर वॉचिंग दिस चॅनल.